धुळे जिल्ह्यामधील मिल परिसरामधील गरीब वस्त्यांना तात्काळ सातबाऱ्यासह सिटी सर्वे उतारा आणि पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान मंजूर करावे या मागणीकरता या परिसरामधील नागरिकांनी आंदोलन केलंय। या मागणीकरता अनेक वेळा निवेदन आणि आंदोलन देखील केलं गेलं, मात्र सरकारने कोणतीही कारवाई केली नाही। आता मात्र मागण्या मंजूर न झाल्यास लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिलाय। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। सिटी सर्वे सातबारा संदर्भात मिल परिसरातील 12 ते 15 वस्त्या अशा प्रत्येक वस्त्यातून 1000 ते 1200 लोकांचं प्रत्येक वस्त्या आहेत आणि टोटली 8 ते 9 हजार लोक हे प्रत्येक वस्त्यात आता मिटिंगा सुरू झालेल्या आहे। आणि प्रत्येक वस्त्यात एकच मागणी आहे। गेल्या वर्षभरापासून सातत्याने जिल्हाधिकारी साहेबांना 8 ते 10 वेळेस भेटलो आणि सिटी सर्वे सातबाऱ्याच्या मागणीनुसार महापालिकेने ठरावसुद्धा मंजूर केलेला आहे, शासनाकडे पाठवलेला आहे, शासनाने मंजुरी दिलेली आहे। अशाच वस्त्यांना काही 20 ते 25 वस्त्यांना ज्यांना फक्त सातबारे असून त्यांनी सिटी सर्वे लावून दिले। तशाच पद्धतीने तुळसाबाईचा मळ्याला सातबारा असून त्याला सिटी सर्वे लावण्यास का टाळाटाळ केल्या जाते आणि इतर वस्त्यांना सातबारा देण्यास का टाळाटाळ केल्या जाते, इतर वस्त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यास का टाळाटाळ केल्या जाते, सिटी सर्वेचे उतारे देण्यास का टाळाटाळ केले जाते। या टाळाटाळ केल्यामुळेच आज रोजी आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घातलेला आहे। जवळजवळ 5 ते 7 हजार लोकांनी बहिष्कार घालून या निवडणुकीला याच्यापुढेही जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर येणारी विधानसभा असो की वार्डाची निवडणूक असो, या सगळ्या निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल। जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटून टाळाटाळ करत असेल तर याला सर्वस्व जबाबदार हे जिल्हाधिकारी राहतील।